पी.एन. पाटलांच्या वारसदारांचे चिन्ह घड्याळ, चेअरमन शिवाजीराव पाटील. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. प्रचार यंत्रणा टिपेला पोचली असताना स्वर्गीय माजी आमदार पी.एन. पाटील यांचा फोटो आपल्या बॅनरवर लावून पी.एन. पाटलांच्या बद्दल खोटे प्रेम, निष्ठा, आपुलकीचा विरोधकांकडून बाजार मांडला जातोय. स्वर्गीय माजी आमदार पी.एन. पाटील यांचा फोटो वापरण्याचा कोणताही नैतिक अधिकार विरोधकांना नाही, कारण पी.एन. पाटील यांचे वारसदार त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व राजेश पाटील हे आहेत. साहेबांवर खरी निष्ठा असती तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल पाटील आमदार झाल्याशिवाय राहिले नसते. आज पी.एन. पाटील त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. साहजिकच राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे. आता विरोधकांनी पी.एन. पाटील आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे चिन्ह दाखवून लोकांना दिशाभूल करण्याचे काम आज विरोधक करत आहेत. हे धांदत खोटे आहे. यावर पी.एन. प्रेमी यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरच बटन दाबून मतदान करावे असे आवाहन भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी केले. ते भोगावती साखर कारखान्याच्या कामगारांशी संवाद भेटीदरम्यान बोलत होते. निगवे खालसा जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप पाटील यांनी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळालाच मत देण्याचे आवाहन केले. परिते पंचायत समिती गणातून सातापा पाटील यांनीही कामगारांशी संवाद साधून घड्याळाला मत देण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून उमेदवारांनी लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न, उमेदवार आणि लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. निगवे खालसा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप पाटील, सडोली खालसा जिल्हा परिषद गटातील उमेदवार क्रांतिसिंह पवार पाटील, सडोली खालसा गणातील निवास पाटील व हसूर दुमाला गणातील विलास भोसले यांनी भोगावती कारखान्यातील कामगारांशी संवाद साधला. कामगारांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी राहू असा ठाम विश्वास दिला. यावेळी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, संचालक डी.आय. पाटील, शिवाजीराव कारंडे, केरबाभाऊ पाटील, अक्षय पवार पाटील, सुरेश पाटील, रघुनाथ जाधव, मारुती जाधव, अमित पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शेकापचे पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन रोहन पाटीलसह प्रकाश पाटील, कोल्हापूर. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026. महासैनिक दरबार लॉन, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.